मला आणखी इंटरेस्ट निर्माण झाला. मी जवळ जाऊन पाहिलं तर त्या सुपाऱ्यांवर काय काय लिहिलं होतं. ते स्केच पेन असतं ना तसं हिरव्या शाईने. एकावर लिहिलं होतं चंबू. चंबू म्हणजे काय तर म्हणजे चंद्रबुध. दुसऱ्यावर मंगू म्हणजे मंगळगुरू. प्रत्येक ग्रहाला सेपरेट सुपारी पण नाही, सब टेनंट म्हणून एकेकाला टाकलं होतं. आणि मग मला लगेच म्हणाला घ्या तीर्थ घ्या. मला तीर्थ दिलं, बायकोला बोलावून तीर्थ दिलं. आणि मग म्हणा चला आपण जेवून घेऊया. म्हटलं आज जेवण नाही म्हणत, आज महाप्रसाद म्हणतात. हां तेच ते. आम्ही महाप्रसाद घेतला आणि मला आश्चर्य वाटलं, तो बॅगच भरायला लागला. आपले कपडे, बायकोच्या साड्या वगैरे सगळं ते बॅग भरायला लागला. म्हटलं तुम्ही संध्याकाळी आरती वगैरे नाही करणार का? तीर्थप्रसादाला कोणाला बोलवलं नाही? नाही नाही, आम्ही दोघे आता महाबळेश्वरलाच चाललो आहे. पोथीमध्येच लिहिले रात्र विलासात घालवावी. अहो म्हटलं ते कुठले विलास? हे विलास म्हणजे प्रवचन, भजन, नामस्मरण करावं असं आहे का? म्हटलं पुढच्या वेळी भाऊ गेलाच तो. ह्यावरून मानसिकता लक्षात येईल. तारुण्य आहे तोपर्यंत खूप छान मजा करायची, उगीच काहीतरी विचार घेऊन डोक्यात त्रास करून घ्यायचं नाही. ही मानसिकता वृषभवाल्यांची आहे. या वृषभवाल्याचं मेषेशी जमेल का? वृश्चिकेशी जमेल का? तुम्हीच विचार करा. पण तुम्हाला वाटेल की मग तरुण माणसंच रसिक असतात, असंही नाही. वृषभ राशीचे वृद्ध लोक महारंगेल असतात. ही वृषभ राशीची वृद्ध माणसं जो ओळखू येतात. इतर राशीचे वृद्ध लोक रात्री तिफळा चूर्ण खायला लागतात ना, त्यावेळेला ह्या राशीचे लोक झंडू का केसरी जीवन, डाबर का च्यवनप्राश, शिला प्रवंग, शिलाजीत काय काय खात असतात. असे एक मधुबन नावाचं हॉटेल आहे. तिथे एक वृषभ राशीचे 80 वर्षाचे वृद्ध गृहस्थ आपल्या 70 वर्षाच्या बायकोला घेऊन दुसऱ्या हनीमूनसाठी गेले. त्याने सरळ तिला सांगितलं असं काय नाही, हनीमून एकदाच केला पाहिजे. आणि दोघे, बायको पण वृषभ राशी, त्यांनी चांगली साथ दिली. आणि तिथे गेल्यानंतर त्या आजी पण काय रसिक असतील, रात्री त्यांनी कॅसेट लावली, तरुण आहे रात्र अजून. आणि आजोबांना लाजत लाजत काय म्हणाल्या, अहो तुम्हाला आठवते का आपण 40 वर्षापूर्वी इथेच आलो होतो हनीमूनला, याच हॉटेलमध्ये. तुम्ही रात्रीनं मला हळूच चावला होतात त्यावेळी, आज पण तसंच करा ना. आजोबा उठायला लागले. आजी घाबरले, काय झालं? कवळी घेऊन येतो म्हणा. ह्या मानसिकतेनं तुमच्या लक्षात वृद्ध लोक सुद्धा जीवनाचा आनंद घेतल्याशिवाय राहत नाहीत. किती मस्त रास असेल. अशी वृषभरास आमच्या भगवान श्रीकृष्णांची होती. पण भगवान श्रीकृष्णांना कोणी बोट दाखवून वाटेल ते बोलणार नाही. 16 सहस्त्र नारी परी सदा तो ब्रह्मचारी. एका पत्नीबरोबर जुळवून घेताना माणसाला केवढा त्रास होतो. अष्टनायिका 16,108 मुली त्या नरकासुराच्या सोडून आणलेल्या तुरुंगातून. तरी श्रीकृष्णाने प्रत्येकीचं मन राखलं, प्रत्येकाला आनंद दिला. पण कसे होते तर रासक्रीडा करताना गोपींबरोबर असे खूप रंगात आलेले असताना एकदम गुप्त झाले. कळे ना कुठे गेले श्रीकृष्ण श्रीकृष्ण. मग त्या गोपींना दृष्टांत झाला की तुमच्या मनात एक अहंकार आला की आम्ही आहोत म्हणून श्रीकृष्ण नाचतायत. हे कधीही ठेवू नका अहंकार. मी तुमच्याकडे स्त्री म्हणून बघत नाही. तुमच्यात एक चैतन्य आहे. ते चैतन्य आईच्या रूपात आहे, बहिणीच्या रूपात आहे, प्रेयसीच्या रूपाने आहे. तुम्हाला असा अहंकार कसा होतो की आम्ही आहोत म्हणून श्रीकृष्णांना मूड येतो. आणि ते तिथून गुप्त झाले होते. ज्यांच्या ज्यांच्यावर परमेश्वरी कृपा झाली त्याच्यात मी एक गोष्ट पाहिली, ही निरहंकारी माणसं आहेत, नम्र माणसं आहेत, परमेश्वरावर उत्कट प्रेम करणारी आहेत. पण श्रीकृष्ण जे जगले आयुष्य ते वृषभ राशीचे जगले. मोरपिसं काय, रासक्रीडा काय, त्यांचे विविध तऱ्हेचे जे काही सणवार करायचे. मग त्यांनी काय संदेश दिला समाजाला? तुम्ही सगळे एकमेकांना भेटा सणवाराला, चांगले चांगले कपडे घाला, एकमेकांची गोड गप्पा मारा, एक संतुलन ठेवा. प्रेमाचा संदेश देणारं दैवत आणि त्यांचे रास वृषभ. सांगायला गेलं तर वृषभ राशीचे इतके किस्से आहेत. म्हणजे आता या वृषभेच्या बायकांना ब्युटी पार्लर वगैरे हा प्रकार फार आवडतो. उत्तम ब्युटिशियन जर कोण असेल, म्हणजे बायकांना ब्युटी पार्लरमध्ये जायचं असेल, तिने आधी तिची रास बघावी काय. मेषवाली जर असेल ना ती वृषभ आपली ब्युटी पार्लर चालवणारी, खसाखस काय करेल तुमच्या केसाचं माहिती नाही. वृषभवाली असेल तर इतकं छान तुम्हाला बदलवून टाकेल. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं बघतो, बायका ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापूर्वी बऱ्या असतात, येताना इतक्या अवघडत येतात.
म्हणजे त्यांना हाक मारली ना तर असं हळू बघतात, तो गड्डू पडला तर काय घ्या. आणि डार्क लिपस्टिक लावलेलं असतं. लिपस्टिक लावलेल्या बायका प म्हणत नाहीत बघा. प म्हणून बघा लिपस्टिक बिघडतं. आणि नवऱ्याचं नाव असतं प्रभाकर. भाकर भाकर करून त्याला हाक मारतात. काय गरज नाही हे सगळं करण्याची. अशी ही ब्युटी पार्लर चालवणारी एक बाई होती. फार गर्दी असायची तिच्याकडे, वृषभवाली. तिला विचारलंय, तुम्ही एवढ्या बायका मुली तुमच्याकडे काय येतात, वॅक्सिंग वगैरे करता तुम्ही, ते पण फार मुली कौतुक करतात तुमचं, पण तुम्ही ना असे दारं का लावून घेताय मुली आत आल्यावर, अंधार पण करता असं आम्हाला दिसलंय. ते म्हणाल्या, मी अंधार करून रामसे बंधूचे पिक्चर वगैरे दाखवते, भयानक सिनेमे दाखवते, मग त्या मुलींच्या अंगावरचे केस उभे राहतात, मग वॅक्सिंग करायला बरं पडतं. मला पण माहिती नव्हतं एवढं शास्त्र असतंय म्हणून. म्हणजे सौंदर्यशास्त्रात सखोल जाणारी, प्रेमात बुडून घेणारी, तारुण्याचा अखंड आस्वाद घेणारी मंडळी. पण वृषभ राशी ही गळ्यावर पडते. गळा, मान हे सगळे वृषभेच्या अंमलाखाली भाग आहेत. स्त्री पुरुषांमध्ये तरुण वय प्राप्त झाल्यावर जे ऑटोमॅटिक सौष्ठव येतं, सौंदर्य येतं, ज्या काही ग्रंथी आत कार्य करू लागतात आणि ते सौंदर्याचं, मग ती मुलगी काळी असो एखादी सौंदर्यवान दिसते, ते वृषभेचा आविष्कार आहे. वृषभ म्हणजे टॉनिक. आणि मनाने आनंदी असल्यामुळे त्यांचं शरीरही त्यांना खूप चांगलं देतं. पण काही कारणास्तव वृषभ राशी बिघडली. आता तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला कळणार नाही बिघडली म्हणजे काय, पण तुमच्या पत्रिकेत 2 आकडा वृषभ राशीने दाखवला जातो. तिथे समजा शनी आहे. शनी शैत्याचा कारक आहे. वृषभ राशी गळ्याची आहे. बऱ्याच वृषभ राशीच्या लोकांना इथे कफ साठतो, सतत खाकरावं लागतं, कफ साठतं, आणखी जे काय शैत्याचे त्रास होतात. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी सांगते वृषभेच्या लोकांनी आईस कोल्ड कधीही ड्रिंक्स घेऊ नयेत. फ्रीज उघडला, पटकन गार पाणी पटपट पटपट प्यायला, हे वाईट आहे फार. आज ना उद्या तो घसा तुमच्या कामातून जाणार. काही काही वेळेला आईस्क्रीम सुद्धा जरा थोडं सौम्य करून घ्यायला पाहिजे, डायरेक्ट पिलं जातं. लहान मुलांना तर वृषभ राशीचा तुम्ही फार जपा. मग ज्यांना घटसर्प झालेला आहे, ज्यांना घशाचा कॅन्सर झाला आहे, ज्यांना घशाचे काही प्रॉब्लेम आहेत, यांच्या कलेक्शन केलं पाहिजे. ज्योतिष म्हणजे सोपी गोष्ट नाही, काहीतरी बघून ठोकायचं. हजारो पत्रिकांचं कलेक्शन केलं पाहिजे, त्यांच्या नावापत्त्याची केसेस लिहिल्या पाहिजेत. आणि या टेस्ट केसेसमधनं कळतं वृषभेच्या मंडळींना हा त्रास होतो. टॉन्सिल्स असेल आणि काय घशात इन्फेक्शन असेल, वृषभेच्या मंडळींनी अजिबात सिगरेट्स वगैरे ओढू नयेत. एखादा मेषवाला लाईफ टाईम सिगरेट ओढतो, त्याला काही होत नाही. वृषभवाल्याला इथे इन्फेक्शन होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ही मानेची एक्सरसाइज बरेच लोक करतात, सुपरविजन खालीच करावेत. पुष्कळ लोकांना सवय आहे, आपली आपलीच मान वळून घेतात, डावीकडे बघ, उजवीकडे बघ. तो कोणी एक्सपर्ट असल्याशिवाय ते करू नये. पटकन इथे काहीतरी होतं आणि कायमचं दुखणं लागतं. म्हणून तुम्हाला रस्त्याचा असा माणूस दिसला, पट्टा लावलेला आहे, तर तुम्ही त्याला लगेच विचार, वृषभ राशी का, तो हो म्हणण्याचा संभव असतो. गाडीमधनं प्रवास करताना वृषभ राशीच्या मंडळीने असं टेकून कधी झोपू नये. फटकन स्पीड ब्रेकर येतो, एखादा खड्डा येतो, गाडी उडते आणि नेमकं ह्या मणक्याला इजा होते. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी राशीचक्र पुस्तकात मी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आर्टिकल लिहिली आहे. लोकांना इतका उपयोग झाला आहे त्याचा की प्रत्येक राशीचे हे अवयव आहेत आणि मग त्यांना बरोबर कळतं, अरे बरोबर आहे, मला मानेचा त्रास फार लवकर लागला. तेव्हा घसा, मान, घशाच्या आत ज्या गाठी आहेत त्या सगळ्याची एकूण काळजी घ्यावी. गिळताना कधी त्रास व्हायला लागला, वृषभेच्या लोकांनी अंगावर काढू नये. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ताबडतोब जावं, काय असेल ती तपासणी करावी. अर्थात नेहमी असं होईलच असं नाही. कन्या राशीवर मी बोलताना तुम्हाला सांगेन, काही कन्यावाल्यांना संशय फार असतात. टी व्हीवर नुसतं येतं ना स्वाईन फ्लूची एक स्क्रोल खाली येतो आणि नुसतं त्यात लिहिलेलं असतं घशाची खवखव, यांना लगेचच व्हायला लागते. वृषभवाल्यांचं तसं नाही, जेन्युइन प्रॉब्लेम होऊ शकतात. वृषभ राशी स्त्रीच्या मधली सौंदर्याची राशी आहे आणि धनुराशी पुरुषांमधली सौंदर्याची राशी आहे. बायकांना धनुराशीचे पुरुष फार आवडतात. याला 2 कारणं आहेत. स्त्री मुळात प्रेम करते ते ज्ञानावर, बुद्धीवर, पण बायका केवळ बुद्धीवर प्रेम करत असल्या ते एखाद्या स्कॉलर माणसाच्या मागे लागल्या असत्या बायका. त्याच्यामध्ये क्षात्र तेज पण आहे. वृषभेचा मनुष्य व्यायाम पण करेल, रगेल पण असेल,
आणि गीता पण वाचेल, ज्ञानेश्वरी पण वाचेल. मग कळत नाही आपल्याला क्षत्रिय आहे का ब्राह्मण आहे. क्षत्रियाची रग आहे त्याच्यामध्ये, ब्राह्मणाची प्रज्ञा आहे. असा तो इंटेलिजंट, बुद्धिमान, ज्ञानी माणूस बायकांना बोलताना आवडतो. त्याची पर्सनॅलिटी आवडते. संरक्षणाची मूलभूत गरज बायकांना असते आणि ती धनुराशीचा माणूस पुरवतो. मग अशी धनुराशी ही थोडी रागीटपण आहे. बायकांचं नवऱ्याच्या रागावर पण प्रेम असतं. ते मला काही कळलं नसतं. ॲस्ट्रॉलॉजी शिकायला मला बऱ्याच गोष्टी कळल्या. 2 मुली अशा किंवा बायका अशा गप्पा मारत असतात आणि एकदम एक बाई म्हणते, "ए निघते ग, मला उशीर झाला, काल हे जाम भडकले माझ्यावर." ती कौतुकाने बोलते. पुरुष कधी बोलतात, "ए निघतो रे बाबा, काल एक टेंगुळ आले, दुसरं यायला नको." असं कधी बोलतो पुरुष? म्हणजे त्या पुरुषाचा राग आहे, तो भरभक्कम पुरुष आहे हा पण तिला आनंद वाटतो, तो ज्ञानी हा आदर वाटतो. मग अशा धनुराशीचा हँडसम माणूस आहे समजा, त्याने वृषभेच्या मुलीशी का नाही लग्न करायचं? त्या सौंदर्यवान माणसाला वृषभ राशी आवडते आणि वृषभेच्या मुलीला तो खूप आवडतो, पण षडाष्टक होतो. वृषभ 6वी 2री रास आहे, धनु 9वी रास आहे, षड अष्टक 6व्या 8व्या पडतात.